मराठी मार्गदर्शिका. आज पाहत आहोत आपण सेमी मराठीवाल्यांचं इंग्लिश 50 मार्कांचं टॉपिक असतो. 25 प्रश्न येतात. चला पाहूयात आपण 1.4 प्रॅक्टिस सेट 1.4 चाललाय. पहिला प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग. गिव्हन बिलो वर्ड डज नॉट हॅव प्री ॲज अ प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे एखाद्या शब्दाच्या आधी लावलेले छोटेसे शब्द, त्याला प्रिफिक्स म्हणतात. नंतर लावलेल्यांना सफिक्स म्हणतात. ठीक आहे. आता पहा, प्रीहीट, हीट, प्रीहीट इथे सफिक्स म्हणून इथे प्रिफिक्स म्हणून वापरलेलं आहे. टेस्ट, प्रीटेस्ट इथं पण वापरलेलं आहे. इथे पहा, ऑपरेटिव्ह, प्री ऑपरेटिव्ह इथे पण प्रिफिक्स म्हणून वापरलेलं आहे. इथं काय प्रश्न आहे, डज नॉट हॅव प्रिपेअर. प्रिपेअर हा एक पूर्ण शब्द आहे, त्याच्यामध्ये प्री हा प्रिफिक्स म्हणून वापरलेला नाही, तर तो पूर्ण शब्दाचाच भाग आहे. ऑप्शन चौथं येणार आहे. दुसरा प्रश्न, व्हॉट डज द प्रिफिक्स मिस सजेस्ट इन द फॉलोइंग वर्ड. कुठल्या ह्याला येणार पहा, जुने पुस्तक वापरले त्याच्यावरती टीका आहेत बरं का, काही चुकीच्या असतील काही खऱ्या असतील, त्यांचं काही बघायचं नाही आपल्याला. बरं, मिस हा शब्द कुठे लावला जाणार आहे करेक्ट. व्हॉट डज द प्रिफिक्स मिस, मिसडीड, मिसकन्सेप्ट, मिसबिहेव, मिसअंडरस्टँड. ठीक आहे. काय म्हणून वापरलेलं आहे इथे, तर मिसडीड म्हणजे चुकीचं, मिसकन्सेप्ट म्हणजे चुकीची कन्सेप्ट, मिसबिहेव म्हणजे चुकीचं बिहेवियर, मिसअंडरस्टँडिंग म्हणजे पण चुकीची अंडरस्टँडिंग, समजूत चुकीची होणे, गैरसमज होणे. इथे येणारे उत्तर रॉंग. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स रिक्वायर प्रिफिक्स एन टू मेक मिनिंगफुल कंपाऊंड वर्ड्स. कंपाऊंड वर्ड बनवायचे आपल्याला, एन वापरायचं आहे आपल्याला. काय वापरायचं, एन. आता इनकम्प्लीट म्हणतो का नाही, तर इनकम्प्लीट असतं का नाही. आपण कितीतरी वेळा मॅडमनी सरांनी आपल्याला इनकम्प्लीट चेहरा दिला असणार आहे. अनफ्रेंडली, इनफ्रेंडली काय असतो, अन नाही येणार. ठीक आहे. इथे पहा, रिच, अनरीच, एनरीच, एनरीच आणि अनेबल दुसरं ऑप्शन करेक्ट आहे. नॉलेजला अननॉलेज म्हणतो का, इन नॉलेज म्हणतो का, तर इथे इन वापरला जात नाही, इथे एन वापरला जातो. रिच, एनरिचमेंट, एनेबल. पुढचा चौथा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सेट वर्ड्स रिक्वायर सफिक्स वर्ड. वर्ड फॉर काय बनवायचं आहे, ॲडजेक्टिव्ह. पहा, डिक्शनरीमध्ये कंसामध्ये ADJ NOUN दिलेलं असतं, ADV दिलेलं असतं, त्याचा अभ्यास करा. मग तुम्ही लक्षामध्ये आणलं की ॲडजेक्टिव्ह वापरताना कुठे काय काय वापरलेलं आहे. आता वर्ड, बॅकवर्ड आणि डाऊनवर्ड. पहिलाच प्रश्न, पहिलाच ऑप्शनमध्ये येणार आहे. केअर डाऊन म्हणतो का आपण, होम डाऊन म्हणतो का, यूज वर्ड म्हणतो का, हेल्प वर्ड म्हणतो का नाही, फ्रेंड वर्ड म्हणतो का नाही, मदर वर्ड नाही. इथं काय आहे, बॅकवर्ड आणि डाऊनवर्ड. पाचवा प्रश्न, विच प्रिफिक्स इज मोर सुटेबल टू द वर्ड करप्शन. अँटी करप्शन, अँटी करप्शन टीम आली हो की नाही, पिक्चरमध्ये वगैरे असतं ना अँटी करप्शन. पिक्चर पाहताना ही डोळे उघडून पिक्चर पाहतात, मग शिकण्यासारख्या खूप गोष्टी असतात. एन्जॉयमेंट म्हणून पाहायचं नाही नुसतं. सहावा प्रश्न, कम्प्लीट द फॉलोइंग पाय चार्ट बाय ॲडिंग द करेक्ट वर्ड. ओके. ओव्हरलुक, ओव्हरकुक, ओव्हरऑल. ओके. ओव्हरबुक नसतं, ओव्हर नाही, इथे काय येणार आहे, ओव्हरटुक. हा, आपण ओव्हरटेक करतो गाडीनी, टेकचा भूत का ओव्हरटुक. ठीक आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द पेअर ऑफ गिव्हन बिलो. ओके. आता लुकवॉर्म, लुकवॉर्म म्हणजे कोमट कोमट पाणी, लुकवॉर्म, लुकवॉर्म. ग्रीन हाऊस, स्ट्रीट प्ले आणि हॉट वॉटर. पहा, पहिल्याचं BCD पहिलंच ऑप्शन आहे. ओके, हुशार आहेत पुस्तकवालं कोण आहे ते. BCDA पहिलाच पर्याय येणार आहे. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सेट वर्ड्स कॅन टेक सफिक्स LY फॉर्म ॲडव्हर्ब बनवायचेत आपल्याला. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषणावे बनवायचेत. सगळ्या लावून बघायचं, अट्रॅक्टली, सिलेक्टली, वुडली, पॉइंटली असतं का, युजली असतं का, हाफली असतं का नाही. काम, कामली अँड स्लोली हे काय ॲडव्हर्ब तयार होतात, शांतपणे आणि सावकाश, संथपणे. नववा प्रश्न चाललेला आहे, लिस्ट वर्ड्स आर गिवन फॉलोइंग ऑप्शन्स विच सेट ऑफ द वर्ड्स कॅन टेक प्रिफिक्स मिक्स. आता मिस हा कशाला लागतो, मिस कॉन्फिडंट, मिस इट असतं का नाही,
मिस टाय असतं का नाही, ड्रेसला मिस म्हणतो का नाही, असं म्हणून पाहायचं आपल्याला लगेच समजतं बा. मिसअंडरस्टँड हो की नाही, होत नाही, मिसअंडरस्टँड झालेलं आहे, मिसकंडक्ट येणार आहे दुसरा ऑप्शन. काय नाही दुसरं. प्रिफिक्स म्हणजे आधी लावायचं, सफिक्स म्हणजे नंतर लावायचे प्रत्यय. 10वा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग सेट वर्ड्स कॅन मिनिंगफुल वर्ड्स बाय ॲडिंग प्रिफिक्स लावायचा, अँटी लावायचा, कशाला योग्य लागला जाईल. आता मिस इथं तर पहिल्याला टिक दिसते, काय अँटी कम्प्लीट असतं का, नाही रे नाही, अँटी कम्प्लीट नसते, पोरी चुकले बरं का, पोरगी पोरका कोण असेल ते. इनकम्प्लीट, अनसेन्सिटिव्ह हो की नाही. सोशल, अँटी सोशल अँड अँटी वॉर. अँटी वॉर मिशन, बातम्या ऐकत चला, अँटी वॉर. वेकला पण अनवेक लागलेला असतो, नसतो इथं, अँटी येतच नाही. कशाला येणार आहे अँटी, फक्त दुसऱ्या ऑप्शनला येणार. दुसरं उत्तर करेक्ट आहे आपलं. पुढचं पहा. विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ द वर्ड्स कॅन टेक सफिक्स म्हणजे नंतर ING लावून कोणाचं नाऊन तयार होतं. फार्मिंग, सर्फिंग याचं होतंय बरं का 11व्याचं पहिलंच. लाईनिंग नाही, रायटर नाही, वेटर लायनेस, वेट्रेस. चाइल्डहूड, ब्रदरहूड, डेफनेस, हार्डनेस. इथं काय लागतो, नेस लागतो. इथे काय लागतो, हुड लागतो. इथे काय लागणार आहे ING. फार्मिंग इज अ गुड जॉब, ठीक आहे नाही तसं. म्हणजे जिरण तयार होत आहे, ING लावून जिरण तयार होते, त्याला नाऊनच फॉर्म असतो, पण जिरणचं यूज होत असतो त्याच्यामध्ये. पुढचं. विच ऑफ द फॉलोइंग सेट वर्ड्स कॅन टेक सफिक्स ANS, परफॉर्मन्स, रिलक्टन्स. दुसरा पहा, एक नजर मारली की समजून येतं कशामध्ये येणार आहे. ब्रदरन्स, चाइल्डन्स कधी वाचलं का तुम्ही, पेन्स, एम्प्लॉईज वाचले का नाही. 13वा प्रश्न. सम ऑफ द एक्झाम्पल्स आर गिवन बिलो. फाइंड आउट ग्रुप ऑफ द वर्ड्स वेअर वी शुड ॲड प्रिफिक्स ओव्हर टू मेक मिनिंगफुल. अच्छा, प्रिफिक्स वापरायचे ओव्हर असं. काय येणार आहे, ओव्हर टायर, ओव्हर स्लीप, ओव्हर इटिंग. हो यस, पहिलं बनतं या. ओव्हर वे नाही, इलिगल, ओव्हर लिगल नाही, इलिजिबल, ओव्हर लिजिबल नसतं, नाहीच. ओव्हर क्वालिफाय नसतं, डिस्क्वालिफाय असतं. ॲग्री, डिसॲग्री असतं, लाईक, डिसलाईक, याला डिस लागला असता. उत्तर काय आपलं पहिलं. आता मी फक्त हे सगळं खोडते, खूपच खराब केलंय मी, हे सगळं खोडते, तुमचं कन्फ्युजन होणार नाही. याचं काय उत्तर आलं आपलं पहिलं. इथे पण खूप झाले गच्च. हा, याचं काय उत्तर होतं आपलं सेकंड. याचं काय होतं आपलं परफॉर्मन्स. ठीक आहे. 11वं पाहूयात. याचं काय उत्तर होतं आपलं अँटी सोशल, अँटी वॉर. ठीक आहे. आता आपण 1.4 पाहिलेला आहे. 1.5 पुढच्या लेक्चरला घेऊयात. खूप सोपा प्रकार आहे, अभ्यास करा. आउट ऑफ मिळतात इंग्लिशमध्ये, मराठी